नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी देविका. आज मी माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे मोठा, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आमचा फ्रेंड्सचा प्लॅन झाला आहे फिरायला जायचा, मग तो प्लॅन कॅन्सल होत आम्ही कसा तो सक्सेसफुल केला आणि आम्ही काय काय मजा केली हे तुम्हाला माझ्या पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सकाळची सुरुवात झाली आज मस्त अशा चिमण्यांच्या आवाजाने. गावाकडचे वातावरण काहीतरी वेगळंच असतो हो ना. आज फिरायला जायचं होतं म्हणून मस्त असा नाश्ता करून घेतला. आधी पेटपूजा मग कामदूजा. तुम्ही पण असंच करता का? गाडीत पेट्रोल भरलं, त्यानंतर पाऊसही खूप जास्त होता म्हणून रेनकोटसुद्धा घ्यायचे होते. रेनकोट घेतले आणि आलो चौपाटीवरती. चौपाटीवरूनच सगळे एकत्र जाणार होते. एकत्र निघालो. गाडीवरती मज्जा पण खूप जास्त होती. खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो, त्यामुळे आमच्या भोरपासनं फक्त 20 ते 30 किलोमीटर गड आहे. जास्त काही लांब जायचं नव्हतं. स्टॉप पण खूप जास्त घेत होतो आम्ही, कारण की जास्त लांब जायचं नव्हतं म्हणून. मस्त असं वातावरण पण झालेलं, सगळीकडे हिरवळ दाटलेली. त्यामध्ये मोह काय आवडतो फोटोशूट करायचा. फोटोशूट केलं आणि गडाच्या पायथ्याशी आलो. गडावाच्या पायथ्याशी चालतच होतो, पण इतकं जास्त धुकं होतं की काही गड पण दिसत नव्हता. तरी पण आम्ही चालायला सुरुवात केली. वातावरण पण खूप मस्त झालं होतं. थंडगार वारं सुटलं होतं. तरी पण आम्हाला गड चढताना इतका जास्त घाम येत होता की काय बोलायलाच नको. सगळेजण सोबत होते, त्यामुळे गड कधी चढला गेला हे काही कळलंच नाही. वरती आलो एका पठारावरती, जिथनं पाणी रिव्हर्स येतं त्या पॉईंटला जाणार होतो, पण पाऊस जास्त असल्यामुळे आणि धुकं दाटल्यामुळे आम्ही तिथं काही गेलो नाही. परत माघारी फिरलो. चालतच होतो आणि इथे एक बाबा चहा विकत होते. गवती चहा होता कोरा. मस्त असा चहा घेतला आणि पुढे आलो जिवंत झऱ्याकडे. इथे 12ही महिने पाणी असतं. इथलं पाणी इतकं गोड आहे की काही बोलायलाच नको. आणि उन्हाळ्यामध्ये इथलं पाणी इतकं थंड असतं की फ्रीजचं पाणी पण मागे सारेल. तिथून आम्ही पुढे गेलो रायरेश्वर मंदिराकडे. याच मंदिरात वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सभागणांसोबत. आतमध्ये मंदिरापाशी गेलो, पण तिथे काम चाललं होतं त्यामुळे जास्त काही थांबलो नाही. आतमध्ये पिंडीचं दर्शन घेतलं. खूप प्रसन्न वाटत होतं. मन अगदी शांत झालं. मंदिरात पिंडीचं दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ गेलो. मस्त असं मूर्तीचं दर्शन घेतलं आणि इथे एक वेगळीच गोष्ट घडली. माझ्या मैत्रिणीनं खूप मस्त अशी शिवगर्जना दिली होती. ती गर्जना तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. गर्जना ऐकून अंगावर काटाच आला. गड फिरून झाल्यावर सगळ्यांना फोटोशूट करायचं होतं. मस्त फोटोशूट केलं आणि हा आमचा एक मित्र फोटो काढून इतका दमला होता की काय बोलायलाच नको. तरी पण आम्ही त्याला काही सोडत नव्हतं. फोटोशूट केलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मस्त असं गड उतरत होतो, पण तिथेही आमची मस्ती चालली होती. काय बोलणार ना, खूप दिवसानंतर भेटलेलो. गड फिरून इतकी जास्त भूक लागलेली, आम्ही सगळे लगेच जेवायला बसलो. फिरून वगैरे झालं आणि मला आजच लगेच पुण्याला जायचं होतं. मला अहो घ्यायला आले होते. मग निघालो गाडीमध्ये. व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. काही चुकलं असेल तर नक्की माफ करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.